एक मोठी बातमी आहे। प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र हे TV9च्या हाती लागलंय। पत्रामध्ये अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार असणार। तटकरे आणि पटेलांचं हे पत्र 16 फेब्रुवारी 2026 रोजी देण्यात आलेलं होतं आयोगाला। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र हे TV9च्या हाती लागलंय। या पत्रामध्ये अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांना देखील अधिकार राहतील असं नमूद करण्यात आलंय। हे पत्र TV9 मराठीच्या हाती लागलंय। अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्ष यांना देखील पक्षामध्ये अधिकार असतील असं या पत्रामध्ये उल्लेख आहे। जे पत्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडनं आयोगाला देण्यात आलेलं होतं। या संदर्भात आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं। सुनील, काय माहिती या पत्राबाबत? श्वेता, खरं तर 28 जानेवारीला ज्यावेळेस अजितदादा यांचं निधन झालं आणि त्यानंतर हा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। 16 फेब्रुवारीला जे 3 जणांच्या सह्यांचं पत्र पाठवण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, त्याचबरोबर ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या पत्रांचा सह्या ज्या आहेत त्या पत्रावरती आहेत। आणि त्यामध्ये ही कॉन्स्टिट्यूशन बदलली की काय अशा बद्दलचा संशय व्यक्त केला जातो, कारण की पक्षाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते 16 फेब्रुवारीला वेगळ्या पद्धतीनं देण्यात आलं आणि त्यानंतर ही सगळी जी कॉन्स्टिट्यूशन जी आहे, जी पक्षाची घटना आहे ती कशी बदलली। त्यानंतर 10 मार्चला ज्यावेळेस सुनेत्रा पवार यांनी पत्र पाठवलं त्यानंतर हे उघड झालेलं आहे। त्यामुळे 16 फेब्रुवारीला जे पत्र पाठवलं किंवा जो कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलं होतं ते कोणाच्या सांगण्यावरून पाठवलं आणि त्यामध्ये वर्किंग प्रेसिडेंट म्हणजे ज्यावेळेस प्रफुल्ल पटेल हे वर्किंग प्रेसिडेंट होते, कार्यकारी अध्यक्ष होते, त्यांना जास्त अधिकार घेतले का आणि त्यामुळेच सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये वादावादी झाली का ही सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। आणि त्यानंतरच 10 मार्चला सुनेत्रा पवार ज्यावेळेस अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्र पाठवलेलं जे आहे इलेक्शन कमिशनला, त्यांनी स्पष्ट लिहिलेले की यापूर्वी जो पत्रव्यवहार झाला म्हणजे 28 जानेवारीपासूनचा जो पत्रव्यवहार झाला त्यांच्या नियुक्तीपर्यंतचा तो अवैध ठरवावा। त्यामुळे या पत्राच्या संदर्भामध्ये त्यांना माहिती होती की नाही याबद्दल सुद्धा संशय आहे आणि त्यामुळेच हे घमासान सुरू झाले की घटना बदलली आणि ह्या बदललेली घटना जी आहे ती 16 फेब्रुवारीला तडकाफडकी इलेक्शन निवडणूक आयोगाकडे कशा पद्धतीने देण्यात आली यावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। श्वेता, बरं सुनील, मात्र अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांना देखील पक्षामध्ये अधिकार राहणार म्हणजे नेमकं काय या पत्रातनं नमूद करायचं होतं आणि हे पत्रामध्ये यावरती सह्या कोणाकोणाच्या आहेत या पत्राच्या तळाशी? श्वेता, या पत्रावरती 3 जणांच्या सह्या आहेत। जे वर्किंग प्रेसिडेंट म्हणून जे आहेत प्रफुल्ल पटेल यांची सही आहे, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची सही आहे आणि त्याचबरोबर ब्रिजमोहन श्रीवास्तव जे सरचिटणीस होते त्या पक्षाची त्यांची सही आहे। ही घटना जी आहे ती बदलण्यात आली का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यानंतर त्यामध्ये जे कलम जे लिहिण्यात आलेले 21.3 मध्ये वर्किंग प्रेसिडेंट म्हणून त्यांना पक्षाचं जे प्रशासन आहे ते हाताळण्याची त्यांना परवानगी आहे, त्याचबरोबर त्यामध्ये ते हस्तक्षेप करू शकतात। त्याचबरोबर डेलिगेट जे आहे देशभरातून नियुक्ती केली जातात ते सुद्धा डेलिगेट्स नेमण्याची अधिकार जे आहेत ते सुद्धा प्रफुल्ल पटेल यांना दिल्याचं त्याच्यातून दिसून येतं। पण ही घटना जी आहे ही घटना एकीकडे दादांचं दुःखद निधन झाल्यानंतर पक्ष दुःखात असताना किंवा सुनेत्रा पवार या दुःखात असताना ही घटना अशा पद्धतीनं पाठवण्यात आलेली आहे आणि त्यावेळेसच हे अधिकार जे आहेत ते वाढवून घेतलेत का काय अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतोय आणि त्यामुळेच 10 मार्चला जे सुनेत्रा पवार यांनी पत्र पाठवलेलं आहे की 16 फेब्रुवारीचं हे पत्र अवैध ठरावं अशा पद्धतीची मागणी केली। त्यामुळे सहज स्पष्ट आहे की जो इलेक्शन कमिशनकडे जो पत्रव्यवहार झालाय त्यामधून जे 16 फेब्रुवारीचं पत्र पाठवलेलं आहे ते सुनेत्रा पवार यांच्या विचाराशिवाय पाठवलंय की काय अशा पद्धतीचा हा संशय निर्माण झालेला आहे। बरं, या पत्रामुळे आता पक्षांतर्गत खळबळ उडालेली असणार आहे। काय मत आहे कार्यकर्त्यांचं, पक्षातल्या सदस्यांचं? या सर्व घडामोडीमुळे कुठेतरी संशयाचं वातावरण जे आहे ते पक्षामध्ये आहे, कारण की पक्षाची एक घटना असते। ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची नियुक्ती 2022 साली झाली होती त्यावेळेस सुद्धा जी घटना देण्यात आली होती त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला होता आणि त्यावेळेस यापूर्वीचे शरद पवार अध्यक्ष होते त्यांना काढून अजित पवार यांना अध्यक्ष दाखवलं होतं, त्यावेळेस सुद्धा तणाव निर्माण झाला होता। पण आता अजित पवार यांच्या निधनानंतर 15 दिवसातच अशा पद्धतीनं ही घटना बदलून वेगळ्या पद्धतीची घटना जी आहे त्यातले वेगवेगळे कलम जी आहे ती टाकून पाठवण्यात आली होती आणि ही जी गोष्ट आहे ही सुनेत्रा पवार यांना माहिती होती की नाही याबद्दल अजून खुलासा झालेला नाहीये। पण ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या सांगण्यावरून जे निवडणूक आयोगाला 10 मार्चला पत्र पाठवण्यात आलं त्यामुळे स्पष्ट आहे की त्यामध्ये मतभेद होते। बिलकुल सुनील, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।